गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही मदतीची अपेक्षा आहे। राज्य सरकारची कुठेतरी मोठी अनास्था दिसतीये। आपली काय प्रतिक्रिया यावर? बिलकुल अजूनही जे मुख्यमंत्र्यांनी मोठ्या राणा भीमदेवी थाटात जाहीर केलं होतं 31,800 कोटीचं आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, ही शेतकऱ्यांशी पूर्णपणे दगाबाजी या राज्य सरकारने केलेली। अजून तर त्या 31,800 मधले किती पोहोचले, कुठे डिक्लेरेशन जे केलं त्याच्यातला 5%, 10%, 20%, 25% काही मोजक्या शेतकऱ्यांना पोहोचलेले आहेत। आणि राहिला ज्या विषयावर तुम्ही मला हे केलं की केंद्रीय मंत्री कृषी मंत्र्यांनी काल सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव झाला नाही। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, देशाचे गृहमंत्री इथं महाराष्ट्रात आले होते, तर त्यांनी सांगितलं होतं की राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यावर आम्ही मदत जाहीर करू। परंतु प्रत्यक्षात आपल्याच राज्याचा प्रस्ताव गेल्याने सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना भूल थापाय सरकार मारतं एक। दुसरी गोष्ट, केंद्र सरकार पण याच्यात तेवढंच दोषी आहे। बाकीच्या गुजरातमध्ये ज्या अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली होती, या केंद्र सरकारने स्वतः जाऊन पाहणी करून तिथं मोठं पॅकेज जाहीर केलं होतं। इथं तर आता कुठेतरी 2-3 दिवसासाठी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात बघायला 3 दिवसासाठी काही 5-7 अधिकारी आले होते। त्यांनी रात्री टॉर्च लावून बघितलं काय। आता तर लोक आता पूर्णपणे रब्बीच्या कामाला लागलेले। आता काय पाहिजे करत होते ते सगळे। आणि म्हणून केंद्राची पण जबाबदारी होती, राज्याची पण जबाबदारी आहे। पण हे दोन्ही केंद्र आणि राज्य डबल इंजिन म्हणतात। म्हटलंय की राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्राने 3,000 कोटी रुपये दिलेले आहेत, परंतु राज्याकडून काही प्रस्तावच आलेला नाहीये। हे पहा, राज्य आणि केंद्र हे काय म्हणतात, डबल इंजिन सरकार म्हणतात ना। आता हे डबल इंजिन अशा पद्धतीनं राज्याच्या शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम करत आहे। कारण शेतकरी आजही तुम्ही रब्बीचे पैसे सांगितले, अजून दिलेले नाही। केंद्राची मदत कोणतीच अजून आलेली नाही। शेतकऱ्यांनी बागाच्या बागा, मोसंबीच्या, डाळिंबाच्या पूर्णच्या पूर्ण अशा पूर्ण उखडून फेकून दिल्या, अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांना आता नवीन काय करायचं इतके हवालदिल शेतकरी झालेले सगळ्या ठिकाणी। त्याच्यामुळे मला असं वाटतं हे जे डबल इंजिन नुसत्या घोषणा म्हणजे तोंडाची वाफ जवळतात हे लोक, शेतकऱ्यांना कसपटा समान लेपतात। शेतकऱ्यांच्या सुखादुःखाशी यांना कोणतंच देणं घेणं नाहीये। बरं, धन्यवाद दानवेजी, आपण प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार।